आवाज येतोय मुलांनो? गुड इव्हनिंग. आवाज येतोय सगळ्यांना? कमेंट करा. ऑडिओ व्हिडिओ दोनही क्लिअर आहे? येतोय सगळ्यांना आवाज येतोय? ठीक आहे, आपण पुढे कंटिन्यू करू. तर लास्ट लेक्चरला आपण डिस्कस करत होतो. तर वे ऑप्टिक्स, या वे ऑप्टिक्समध्ये थेरॉटिकली आपण कंप्लीट केलं होतं आणि याचे प्रॉब्लेम्स कंटिन्यू करत होतो. काही एक्झाम्पल आपण घेतले होते. आज आपण या व्हिडिओमध्ये याच्यातल्या पुढच्या क्वेश्चनवरती वर्क करू. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे CET 2025 ला. क्वेश्चन समजून घ्या काय दिलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे, इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट वेन लाईट ऑफ वेवलेंथ, लाईटची वेवलेंथ दिलेली आहे. पहिली वेवलेंथ घेऊ आपण λ1, जे किती आहे 600 नॅनोमीटर, इज यूज 18 फ्रिंजेस आर ऑब्झर्व ऑन द स्क्रीन. त्यावेळेस नंबर ऑफ फ्रिंजेस N1 इज इक्वल टू आहे 18. पुढे काय म्हणताय बघा, म्हणजे ज्यावेळेस वेवलेंथ आहे 600 नॅनोमीटर त्यावेळेस फ्रिंजेस आहे 18. तर पुढे म्हणताय, इफ द वेवलेंथ ऑफ लाईट इज चेंज टू न्यू वेवलेंथ आहे λ2 इज इक्वल टू 400 नॅनोमीटर. तर द नंबर ऑफ फ्रिंजेस ऑब्झर्व दॅट इज N2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, यासाठी फॉर्म्युला कोणता घेऊ आपण, तर N1 L1 इज इक्वल टू N2 L2, सॉरी किंवा N1 λ1 L1 म्हणा किंवा याच्याऐवजी आपण λ1, N1 λ1 इज इक्वल टू N2 λ2. बरोबर. मग यावरून आपल्याला N2 पाहिजे, λ2 इकडे पाठवा, म्हणजे N1 λ1 डिवायडेड बाय λ2 इज इक्वल टू N2. आता व्हॅल्यूज पुट करू आपण. बघा N2 इज इक्वल टू, साइड चेंज केल्यावर राहील N1 λ1 डिवायडेड बाय λ2. N1 ची व्हॅल्यूज किती आहे 18 इंटू λ1 ची व्हॅल्यूज किती आहे 600 डिवायडेड बाय λ2 किती आहे दॅट इज 400. 2 झिरो कट होऊन जाईल. जर आपण 2 न डिवाइड जरी केलं, इथं 2 टाइम्स, इथं असेल 3 टाइम्स, या दोन्ही इथं डिवाइड केला किती वेळेस भाग जाईल 9 टाइम्स, म्हणजे N2 इज इक्वल टू 9 3 चा किती होईल 27. काही चुकताय का बघा. परत एक वेळा क्वेश्चन लक्षात घेऊ. N1 λ1 इज इक्वल टू N2 λ2. सो सुरुवातीला ज्या वेळेस काय 600 नॅनोमीटर आहे त्यावेळेस फ्रिंजेस किती आहे दॅट इज 18. आता तर वेवलेंथ दिली आहे 400 नॅनोमीटर त्यावेळेस N2 पाहिजे. N1 λ1 इज इक्वल टू N2 λ2 आहे. आपल्याला N2 पाहिजे म्हणजे λ2 इकडे पाठवा. N1 λ1 डिवायडेड बाय λ2 इज इक्वल टू N2, म्हणजे N2 इज इक्वल टू N1 λ1 डिवायडेड बाय λ2. N1 ची व्हॅल्यूज आहे 18 इंटू λ1 आहे दॅट इज 600 डिवायडेड बाय काय λ2 400. हे 2 झिरो कट होऊन जाईल. 2 न डिवाइड केला इथं राहील दॅट इज 3, आणि या 2 न डिवाइड केला इथं राहील दॅट इज 9 2 चा 18, 9 3 चा किती असेल 27. म्हणजे नंबर ऑफ फ्रिंजेस यासाठी किती असायला पाहिजे दॅट इज 27. तर या क्वेश्चन साठी तर आन्सर बरोबर आहे 27च यायला पाहिजे. इथं ऑप्शन मात्र चुकीचे दिलेले आहे. सो आपला आन्सर करेक्ट आहे. इथपर्यंत लक्षात आलंय. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. लक्ष द्या, हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे दॅट इज 2025 ला. क्वेश्चन काय म्हणताय बघा. 2 कोहेरेंट मोनोक्रोमॅटिक लाईट बीम ऑफ इंटेन्सिटी. पहिल्याची इंटेन्सिटी दिली आहे I1 इज इक्वल टू 4I, दुसऱ्याची इंटेन्सिटी दिली आहे I2 इज इक्वल टू 9I, आर सुपर इम्पोज टू फॉर्म अँड इंटरफेरन्स पॅटर्न. द रेशो ऑफ, कुणाचा रेशो पाहिजे, मॅक्झिमम इंटेन्सिटी दॅट इज I max डिवायडेड बाय I मीन. आता मॅक्झिमम इंटेन्सिटी जरी म्हटलं आपण तर बघा एक रेशो लक्षात राहू द्या, मॅक्झिमम इंटेन्सिटी टू मिनिमम इंटेन्सिटी.
दॅट इज आय मॅक्स डिवायडेड बाय आय मीन इज इक्वल टू मॅक्झिमम इंटेन्सिटी किती होईल तर अंडर रूट ऑफ I1 प्लस रूट I2 त्याचा स्क्वेअर आणि मिनिमम इंटेन्सिटी किती रूट I1 मायनस रूट I2 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता याला सिम्प्लिफाय करत जरी झालं तर इथं लिहिता येईल मग आय मॅक्स डिवायडेड बाय आय मीन इज इक्वल टू या ब्रॅकेटमध्ये असेल दॅट इज रूट I1 म्हणजे इथं लिहिता येईल रूट I1 ची व्हॅल्यूज किती आहे 4i प्लस रूट 9i याचा ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय इथं असेल रूट 4i मायनस रूट 9i आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथं बघा 4चा स्क्वेअर रूट किती 2 रूट I प्लस 9चा स्क्वेअर रूट किती 3 इथं राहील रूट I त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय इथं लिहिता येईल या ब्रॅकेटमध्ये 2 रूट I मायनस 3 रूट I आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. बघा आता रूट I कॉमन जर काढलं तर 2 प्लस 3 किती येईल 5 म्हणजे इथं लिहिता येईल आपल्याला दॅट इज 5 रूट I त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय इथं किती होईल 2 रूट I मायनस 3 रूट I दॅट इज मायनस रूट I आणि त्याचा स्क्वेअर. तर स्क्वेअरिंग करून घेऊ आपण तर इथं लिहिता येईल मग आपल्याला आय मॅक्स डिवायडेड बाय आय मीन 5 चा स्क्वेअर किती 25 रूट I चा दॅट इज I आणि मायनसचा स्क्वेअर प्लस रूट I चा काय राहील I कॅन्सल मीन्स आय मॅक्स डिवायडेड बाय आय मीन इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 1 किंवा 25:1 यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे डी 25:1 म्हणता येईल. ठीक आहे तर कळताय तुम्हाला पडा तुम्हाला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर दिसताय ना ओके ऑप्शन डी राहील. व्हेरी गुड. पुढचा क्वेश्चन बघा हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे CET 2025 ला. बघा क्वेश्चन समजून घ्या त्यांनी काय दिलेलं आहे. तर क्वेश्चन समजून घ्या त्यांनी काय दिलेलं आहे. तर क्वेश्चन काय म्हणताय बघा द टू कोहेरंट सोर्सेस प्रोड्यूस इंटरफेरन्स विथ इंटेन्सिटी B इन द इंटरफेरन्स पॅटर्न विथ इंटेन्सिटी रेशो B इन द इंटरफेरन्स पॅटर्न द रेशो ऑफ म्हणजे ऍक्च्युली त्यांनी दिला आहे तुम्हाला I1 डिवायडेड बाय I2 यांचा रेशो दिला आहे B म्हणा किंवा B:1. तर पुढे याने काय म्हटलं इन द इंटरफेरन्स पॅटर्न देन द रेशो ऑफ आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे कुणाचा आय मॅक्स प्लस आय मीन डिवायडेड बाय आय मॅक्स आय मायनस आय मीन क्रॉस मल्टिप्लाय करू म्हणजे याला असं लिहिता येईल का I1 इज इक्वल टू इथं I2 च्या ऐवजी आपण I1 घेऊ I1 इज इक्वल टू काय राहील तर B इंटू I2 आपण पुट करू I2 इज इक्वल टू I जस्ट मानून घ्या म्हणजे I1 इज इक्वल टू काय राहील BI दोन व्हॅल्यू झाल्या. ठीक आहे आता पहिले मॅक्झिमम इंटेन्सिटी मग मॅक्झिमम इंटेन्सिटी दॅट इज आय मॅक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आय मॅक्सचा तर इथं असेल अंडर रूट ऑफ I1 प्लस रूट I2 त्याचा काय होते ब्रॅकेट स्क्वेअर व्हॅल्यूज पुट करा रूट I1 ची व्हॅल्यूज किती आहे BI प्लस इथं राहील मग रूट I2 ची व्हॅल्यू किती आहे I त्याचा काय राहील स्क्वेअर. इथून बघा रूट I जर तुम्ही जरी इथं जरी कॉमन जरी घेतलं याला असं लिहिता येईल रूट I कॉमन जरी घेतलं तर या ब्रॅकेटमध्ये काय राहील तर रूट B प्लस इथं 1 आणि याचा काय होईल ब्रॅकेट स्क्वेअर. आता याचं स्क्वेअरिंग करून घेऊ आपण तर या रूट I चा स्क्वेअर किती होईल दॅट इज I इथं राहील रूट B प्लस 1 त्याचा स्क्वेअर ही झाली मॅक्झिमम इंटेन्सिटीची व्हॅल्यू आय मॅक्स. सेम वेनी आता आपण मिनिमम इंटेन्सिटी घेऊ आय मीन मग आय मीन इज इक्वल टू काय लिहाल दॅट इज या ब्रॅकेटमध्ये अंडर रूट ऑफ I1 मायनस रूट I2 त्याचा स्क्वेअर म्हणजे इथं राहील रूट I1 ची व्हॅल्यूज आहे दॅट इज रूट BI मायनस रूट I त्याचा स्क्वेअर. इथं परत तेच करू आपण रूट I कॉमन जरी काढला इथं राहील काय रूट B मायनस 1 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे इथं लिहाल दॅट इज आय मीन इज इक्वल टू I इंटू रूट B मायनस 1 त्याचा स्क्वेअर. दोन पार्ट झाले यावरून आता आपल्याला जे गरजेचं आहे ते लिहून घेऊ. काय पाहिजे आपल्याला तर तुम्हाला फाइंड करायचं आहे आय मॅक्स प्लस आय मीन डिवायडेड बाय आय मॅक्स
मायनस आय मीन. मग व्हॅल्यूज पुट करू बघा. आय मॅक्सची व्हॅल्यूज ही, दॅट इज आय इंटू रूट बी प्लस 1 त्याचा स्क्वेअर प्लस आय मीनची व्हॅल्यूज किती आहे तर आय इंटू रूट बी मायनस 1 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय आय मॅक्स आय इंटू रूट बी प्लस 1 त्याचा स्क्वेअर मायनस आय इंटू रूट बी मायनस 1 इंटू त्याचा स्क्वेअर. इथून मग न्यूमरेटर मधून आय कॉमन काढला, इथून पण आय कॉमन काढला, कॅन्सल होऊन जाईल. एक ब्रॅकेट आहे रूट बी प्लस 1 त्याचा स्क्वेअर प्लस रूट बी मायनस 1 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय इथं राहील रूट बी प्लस 1 त्याचा स्क्वेअर मायनस रूट बी मायनस 1 त्याचा स्क्वेअर. एक्सपान्शन करू आपण. इथं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय राहील तर ए स्क्वेअर म्हणजे रूट बी त्याचा स्क्वेअर प्लस ट्वाईस रूट बी प्लस बीचा स्क्वेअर, हे ब्रॅकेट कम्प्लीट. प्लस इथं येईल ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, इथं काय राहील मग तर ए चा स्क्वेअर रूट बी चा स्क्वेअर मायनस ट्वाईस रूट बी आणि प्लस 1. सेम वेने इथं डिनॉमिनेटर कसं लिहिता येईल बघा. परत हेच एक्सपान्शन इथं राहील, दॅट इज रूट बी त्याचा स्क्वेअर प्लस 2 रूट बी प्लस 1 त्याचा स्क्वेअर, हे ब्रॅकेट कम्प्लीट. आणि मायनस ऑफ इथं राहील रूट बी त्याचा स्क्वेअर मायनस 2 रूट बी प्लस 1. तर सिम्प्लिफाय करू आपण. इथं राहील या ब्रॅकेटमध्ये दॅट इज रूट बी चा स्क्वेअर बी प्लस 2 रूट बी इथं प्लस 1, इथं राहील प्लस या ब्रॅकेटमध्ये बी मायनस 2 रूट बी प्लस 1 डिवायडेड बाय इथं राहील दॅट इज बी प्लस 2 रूट बी प्लस 1 मायनस बी मायनस 2 रूट बी प्लस 1. ब्रॅकेट रिलीज करून घेऊ बघा. इथं राहील बी प्लस 2 रूट बी प्लस 1 प्लस बी मायनस 2 रूट बी प्लस 1 डिवायडेड बाय इथं राहील बी प्लस 2 रूट बी प्लस 1, त्यानंतर मायनसने मल्टिप्लाय केल्यावर मायनस बी प्लस 2 रूट बी मायनस 1. बघा नीट ऑब्झर्व करा. मायनस 2 बी मायनस 2 रूट बी कॅन्सल, बी प्लस बी दॅट इज 2b आणि 1 प्लस 1 दॅट इज प्लस 2. सेम वेने बघा इथं मायनस बी प्लस बी कॅन्सल, 1 पण कॅन्सल झाला म्हणजे 2 प्लस 2 किती होईल तर 4 रूट बी. ठीक आहे. आता याच्यातून आपण 2 कॉमन जरी काढला तर इथं लिहिते बघा मी 2 कॉमन जरी काढला त्याला असं लिहिता येईल आपल्याला. तर इथं लिहाल तुम्ही दॅट इज आय मॅक्स प्लस आय मीन डिवायडेड बाय आय मॅक्स मायनस आय मीन इज इक्वल टू, इथून 2 कॉमन काढल्यावर राहील काय तर बी प्लस 1 डिवायडेड बाय 4 रूट बी. 2 न डिवाइड केल्यावर काय राहील तर बी प्लस 1 डिवायडेड बाय 2 रूट बी. यासाठी करेक्ट ऑप्शन असायला पाहिजे तर बी प्लस 1 डिवायडेड बाय 2 रूट बी. चेक करा. तर हे बघा इथं ऑप्शन आहे 1 प्लस बी डिवायडेड बाय 2 रूट बी, म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं असेल दॅट इज बी. व्हेरी गुड. सार्थकचं म्हणणं आहे ऑप्शन बी आलेला आहे. कळताय तुम्हाला. तर यासाठी मग करेक्ट ऑप्शन कोणतं असेल बी. सिम्प्लिफाय करायचं आहे फक्त. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे 2025 ला. बघा क्वेश्चन काय म्हणताय तर इन अ डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये तर द मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट इज यूज. ठीक आहे. वेन द डिस्टन्स बिटवीन दिस स्लिट इज इनक्रीज 10 टाइम्स. आता सुरुवातीला 2 स्लिट मध्ये असणारे जे डिस्टन्स आहे आपण ते कन्सिडर केलं D1 इज इक्वल टू डी. नंतर याने इनक्रीज केलं D2 इज इक्वल टू काय केलं 10 टाइम्स इनक्रीज केलं म्हणजे 10d. ठीक आहे. अँड देअर डिस्टन्स फ्रॉम द सोर्स इज हाफ. आणि सोर्सचं सुरुवातीचं डिस्टन्स D1 इज इक्वल टू कॅपिटल D घेतलंय, नंतर हेच डिस्टन्स हाफ घेतलाय म्हणजे D/2. देन द फ्रिंज विड्थ. तर सुरुवातीला याची फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थ x1 इज इक्वल टू x घेतलाय. न्यू फ्रिंज विड्थ पाहिजे आपल्याला दॅट इज x2 कॅल्क्युलेट करायचं. त्याची याची W पण घेऊ शकतो.
फॉर्म्युला कोणता घ्याल तर एक्स इज इक्वल टू लॅमडा कॅपिटल डी डिवायडेड बाय काय येईल स्मॉल डी. इथं x1 इथं लॅमडा 1 इथं d1. इक्वेशन 1. सेकंड इक्वेशन कसं लिहाल बघा. दॅट इज x2 इज इक्वल टू लॅमडा d2 डिवायडेड बाय स्मॉल d2 इक्वेशन 2. मग आपल्याला x2 पाहिजे, सो इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 घेता येईल. तर इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 जरी घेतलं तर बघा काय राहील. तर इथं लिहिता येईल मग x2 डिवायडेड बाय x1 इज इक्वल टू लॅमडा d2 डिवायडेड बाय स्मॉल d2 डिवायडेड बाय लॅमडा d1 डिवायडेड बाय स्मॉल d1. लॅमडा लॅमडा कॅन्सल होऊन जाईल म्हणजे x2 डिवायडेड बाय x1 इज इक्वल टू कॅपिटल d2 डिवायडेड बाय स्मॉल d2 इंटू d1 डिवायडेड बाय कॅपिटल d1. तर इथं लिहाल मग x2 डिवायडेड बाय x1 इज इक्वल टू बघा d2 कॅपिटल d2 ची व्हॅल्यूज किती आहे d डिवायडेड बाय 2 टोटल डिवायडेड बाय स्मॉल d2 ची व्हॅल्यूज किती आहे 10d इंटू d1 ची व्हॅल्यूज आहे स्मॉल d डिवायडेड बाय d कॅपिटल d1 ची व्हॅल्यूज आहे d. बघा d कॅन्सल स्मॉल d कॅन्सल, याला डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 म्हणजे x2 डिवायडेड बाय x1 इज इक्वल टू इथं ऑलरेडी आहे 1/2 याचा रेसिप्रोकल घेतल्यावर 1/10 म्हणजे x2 डिवायडेड बाय x1 इज इक्वल टू 1/20. क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे x2 इज इक्वल टू 1/20 ऑफ x1 म्हणजे x2 इज इक्वल टू 1/20 ऑफ x म्हणजे न्यू फ्रिंज विड्थ ही किती वाला पाहिजे 1/20 टाइम्स ऑफ दी ओरिजिनल. ठीक आहे. तुम्हाला स्क्रीन ब्लर दिसताय का मुलांनो? स्क्रीन क्लिअर दिसताय का ब्लर दिसताय? आता दिसताय का क्लिअर तुम्हाला स्क्रीन? स्क्रीन क्लिअर दिसताय? आता स्क्रीन क्लिअर दिसताय का मुलांनो?
आवाज येतोय का तुम्हाला? मुलांनो आता क्लिअर दिसतंय का तुम्हाला? कमेंट करा बरं. स्क्रीन आणि हे सगळं क्लिअर दिसतंय का? ओके, सगळं क्लिअर झालंय. हा क्वेश्चन समजला तुम्हाला? ओके, तर हा क्वेश्चन समजला का? याला नाही तर परत एकदा तुम्हाला रिपीट करून देतोय मी. बघा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. बघा काय म्हणणं आहे यांचं. इन अ डबल स्लिट एक्सपेरिमेंट द मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट इज यूज. नाही आहे याच्यात.